हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आता येत्या 2 दिवसात आमच्यात मायका देवीचं दूध आणि सवासणी द्या त्याची तयारी चालू आहे. तर मायका देवीच्या दुधाची तयारी कशी कशी आमची चालली आहे हे तुम्हाला दाखवतो. आणि पुढचं जे आता आमचं जे व्हिडिओ येणार आहेत ना, हे सगळं तुम्हाला दाखवतो. आता बऱ्याच यूट्यूब फॅमिलीला मायका देवीचं दूध म्हणजे काय माहीत नसतंय. तर तुम्ही माझ्या चॅनलवर गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ आहेत ती पण तुम्ही बघू शकता, मग तुम्हाला समजेल. तर मायका देवीचं दूध काय असतंय काय नाही हे तुम्हाला बघायचं असलं तर रोजची व्हिडिओ तुम्ही आता बघत चला, मग तुम्हाला दाखवतो. आज तुम्हाला सांगतो देवाचं इरडं बसवायचं आहे आणि उद्याच्याला ते दूध काढतील आणि दळतील सुद्धा. तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो ते. तर आता तुम्हाला सांगतो घरातली साफसफाई करायची आहे आणि आपल्या शेडमध्ये आपले जे मकाची पोती होती ती पण उचलायचं चालू आहे. आता मित्रांनो, इथं एक आपले मकाची पोती होती, 30 पोती होती. तर इथं पोती पूर्ण काढायची आहे ते. आणि निम्मी पोती तुम्हाला सांगतो हो का, इकडं आपलं एक लग्नात आलेलं सोफा सेट होतं. त्या सोफा सेटवर 9 पोती ठेवलेली. आता 150-450 किलो ह्या चला तिकडं हे सोफा सेट मोडलं एखाद्या वेळेस. चला. तर ही पोराशाने आधीच बाद केलेलं होतं, मग त्याचं नुसतं साडगर राहिलं होतं. आता ते साडगर राहिलं होतं, मग ती ह्याच्यावर मग आता म्हणलं पोती ठेवूया. मग तिथं पोती काढायची गरज काय पडली ती तुम्हाला सांगतो. तिथं उकाळा आहे, उकाळा. आता उकाळा म्हणल्यावर काय जणाला कळणार नाही काय बघा, ही उकाळा आहे. तर ह्या उकाळात ते दूध काढायचे असते. मग आता आपल्या जी दूध काढण्यासाठी जे आपल्या महिला वर्ग येतील त्यांना बसायची जागा नको, किंवा आता आपल्या मायका देवीच्या सवासणी द्या, मग त्या सवासणी बसणार कुठं, म्हणूनसाठी ही पोती आम्ही लावली बाहेर काढायला. आता त्याच्यावर तर 9 ठिकी बसली. तर आता मग म्हणलं अलीकडल्या साईडला हे करूया. मग ही बबन लागले कोराडीन तोडायला लाकूड. मग हे पाऊस पाणी आलं तर ही ह्या लाकडा खालनं तर हे जावं म्हणून. तर मी ह्याला काय म्हणतोय, ह्या गाडीत एकदा 4-5 पोती टाकली तर काय होईल हा. आता आपल्याला गाडी तर काही 1-2 दिवस हलवून चालणार नाही. बरं, आता माणसं आणाय जर जायचं झालं तर महाग पोती टाकायची 4 बसती दे आरामशीर पोती. जिकडे जाईल तिकडे ते पोती संगच नाही जेव्हा काय अडचण आहे हा. अडचण काय, महाग 4 पोती बसते तुम्हाला दाखवतात दरवाजा उघडून. वाटल्यास तर कमी जास्त आपण मधल्या शेटावर टाकू, काय अडचण आहे त्याला. कामासाठी नाही गाडी तर मग गाडी कशाला. ही शिटा काढा येते त्या इथं 1, 2, 3 आणि ह्याच्यावर 3 ठिक्यावर वर अजून 3 बसतील, त्याच्यावर 3 बसतील. मागला हौद पूर्ण भरतेच, भरते ना बैड्या. सांगे जरा काकाला सांग जरा ठेवूया म्हणून. हा मधल्या सीटवर राहू दे, माणसं बसायला त्याला काय होते. बसतंय ना बैड्या, सांगे मागल्या सीटावर बसतंय, सांग काकाला. बघा काकाने का रट्यातच दांडकं मोडलं. अशी पावर लागते. तर हे असं आमचं नियोजन चाललेलं आहे. तर आता ही ठिके सगळे बाहेर काढायचे बघा. तर तुझं काय नियोजन चाललंय मला सांग. मी फाईल करायला प्रमाणात लय कोड पडलं. आता ही ठिकी ठेवायची कुठं. मग एक शाना हाय ती म्हणते तिकडे खाली ठेवा, कुठं घरात ठेवा. मुला तेवढं नीट ठेव, त्या खुर्प्यापाशी नीट ठेव तिकडे, त्या
दूध घातलेलं चांगलं असतं. दूध जसं घालावलं तसं तुकडा आणा पाण्याला पिकाला असं नाही. हा अशी वैरणीला ज्वारी किती 4 फुटी ज्वारीला. वैरणीला घ्या झाली तर आता मित्रांनो तुम्हाला सांगतो जनावर बांधतो जनावर 45 फुटी मका. मशीन एक रेडी सावलीला बांधली आता गाई एक तेवढी राहिली आहे गाई सावलीला बांधतो गाई बांधतो सावलीला पाडी बसली इथं लय ऊन पडायला लागले आणि ह्या मित्रांनो ह्या रानात बघा पिण्यासाठी ज्वारी टाकली आहे आता मित्रांनो सगळी पोती ज्वारी ठेवायची बघा आता इकडे खाट बी आत घेतली आणि इकडे झाकून दिले आता पाऊस यायला लागले ताकद आले तर जाऊ ए आधी चल पाऊस यायला लागले बघा मित्रांनो आता झाकली मका सगळे कुठे गेली पोर इकडे ये तर मित्रांनो आता पाऊस बंद झाला आणि हे आता असं बांधले बघा कागद वाऱ्यानं ओढून म्हणून हे बांधून ठेवले आता हे किती बी दिवस राहू दे ह्याला काय सुद्धा होत नाही आता संध्याकाळच्या 5 वाजले त्या जनावरांना गाठले हे आणि इकडे आता अशी जागा मोकळी केली आहे